बरोबर शिवतेज मंडणगड कॅप्टन विनंती आपल्याला आपण टॉस करून घेऊया. आलेले आहेत ARC 11 आंबेत संघाचे कॅप्टन. आपल्याला विनंती आहे, चला या. मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय पुनश्च एकदा वन मॅन आर्मी मिस्टर फहद आपण ठरलेले आहात मॅन ऑफ द मॅच चे मानकरी. चला या. फायनल सामना चालू होण्याच्या अगोदर आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी फहदला देऊया. तिसऱ्यांदा हा खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो. निखिलजी आपल्याला विनंती आपण फहदला सन्मानित करायचं मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन. निखिलजी मोरे यांच्या शुभ हस्ते आपण फहदला हे मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देतोय. 2 ओव्हरचा 2 ओव्हरचा राहू दे सुफियान दादा. 2 ओव्हरचा सफिशियंट. येस ओके. 2 षटकांचा सामना असेल. आंबेत 2 षटकांचा सामना आहे. दोन्ही इनिंगला नवीन चेंडू आहे. टॉस ARC 11 आंबेतने जिंकले. हु इज विन द टॉस कोणी जिंकलेला आहे आपण पाहूया. यस, ARC 11 मंडणगड संघाने टॉस जिंकलेला आहे आणि आपण पाहतो फिल्डिंग करण्याचा निर्णय. हो, ARC 11 मंडणगड विन द टॉस, इलेक्टेड टू फर्स्ट. आंबेत ना. हो, ARC 11 आंबेत विन द टॉस. यस, मंडणगड बोललो. ARC 11 आंबेत विन द टॉस and elected to first field. दोन षटकांचा सामना असेल. कृपया दोन्ही संघांनी या सूचनेकडे लक्ष ठेवायचं आहे. ARC 11 आंबेत बनाम शिवतेज मंडणगड. एकीकडे रायगड, दुसरीकडे रत्नागिरी. चला लवकर पटकन. मावळत्या सूर्याला साक्षीला ठेवून शिवतेज मंडणगड आयोजित ही भव्य दिव्य एक दिवसीय क्रिकेटची फेस्टिवल आपण पाहिली आहे. आणि अर्थातच अंतिम विजेता संघ कोण ठरणार याच्यावरती तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा असतील. चला आजच्या दिवसामधलं अंतिम सामन्याला सुरुवात होत आहे. जे की अंतिम सामना ग्रँड फिनालेचा सामना जे की शिवतेज विरुद्ध आंबेत या दोन्ही संघामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. आंबेत या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारल्याने आमंत्रित केल्या त्या फलंदाजीसाठी शिवतेज मंडणगड या संघाला सलामीची जोडीसुद्धा मैदानामध्ये पोहोचलेली आहे. स्ट्राईक एंडवरती आपल्याला फहद पाहायला भेटेल. नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला बालासुद्धा पाहायला भेटेल. याच्या पहिलेच्या सामने सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आपल्याला जे की 38 धावाची महापारी आपल्याला फहदच्या माध्यमातून पाहायला भेटली होती. तोच फहद आपल्याला स्ट्राईक मार्फत पाहायला भेटणार आहे. सोहम वैयक्तिक पहिलं आणि संघाकडे सुद्धा पहिलं षटक फेकण्यासाठी सोहम सज्ज होतोय. राईट हॅम द विकेटचा मारा करेल तो फहदसाठी.
पहिल्या चेंडूवरती मोठा गडी बाद केलेला आहे. फद यांना पवेलियनमध्ये पार जावं लागेल. पहिल्या चेंडूवरती बोल्ड केलेला आहे. पण इथं बघा की फदने जे की स्वतः सांगितलं की मी आउट आहे. तर आता फदची जागा घेण्यासाठी आपल्याला फरम जाताना पाहायला भेटेल. ठीक आहे, फदने आता जे की अंपायरचा निर्णय याच्या पहिले स्वतःनी बोलले की मी विकेट आहे. असं क्रिकेटमध्ये जे की असा खेळाडू जे की पुढपर्यंत चांगल्या प्रकारचा खेळतो आणि पुढचं सुद्धा चांगल्या प्रकारचा प्रदर्शन सुद्धा दाखवत असतो. आता परम, चला परम फास्ट चला. आपण दापोलीच्या आझाद मैदान नाही चालत आहोत, थोडा फास्ट चला. चला सामन्याकडे पाहूया. पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद केलेला आहे ते सोहम याने. सोहम सुद्धा मग म्हणजे पहिल्या सामन्यापासून त्याचा पहिला षटक चांगल्या प्रकारचा तो फेकतोय. पहिल्या चेंडूवरती बोल्ड केलेला आहे ते फद यांना. दुसरा चेंडू इथं अतिरिक्त धावा असेल का? अतिरिक्त धावाच्या मदतीने वैयक्तिक नाही पण संघाच्या धावसंख्येत भर पोहोचेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 1 धाव. पहिला चेंडू जे की पहिल्या चेंडूवरती बोल्ड केल्याने दुसरा चेंडू अतिरिक्त फेकलेला. आता मगाच्या सामन्यामध्ये जे की सेकंड राऊंडचा सामना होता त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला परमजी राठोड यांच्या माध्यमातून पाहायला भेटली. तेच परम जो की स्ट्राईक मार्फत पाहायला भेटेल. पाहूया सोहम गोलंदाजीसाठी सज्ज होते. परत एकदा राईट मोर विकेटचा मारा करेल. पुढचा चेंडू क्षेत्ररक्षक खाली येतोय पण तिथं क्षेत्ररक्षक येतोय. निश्चितपणे इथे 1 धावा पूर्ण होईल. ह्या 1 धावाने इथे समाधान घेता येते. 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 धावावर. संघाची धावसंख्या झालेली आहे 2 या आकड्यावरती. मेगा फिनालेचा सामना आपण सर्वजण पाहतोय. एकीकडे बलाढ्य ARC11 आंबेडचा संघ, तर त्या टीमच्या विरोधामध्ये यजमान संघ म्हणजे शिवतेज मंडणगड. काटेकी टक्कर, हाय व्होल्टेज ड्रामा मित्रांनो आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती अर्थातच ज्याच्याकडनं खूप मोठ्या कामगिरीची अपेक्षा होती तो खेळाडू मिस्टर पद स्वस्तात बाद झाला. त्यानंतर परम आणि त्याचा सहकारी खेळाडू मिस्टर बाळा ही जोडगोळे अजून देखील विकेटवरती आहे. ओहो, यावेळेला मॅग्निफिसंट स्ट्रोक, शानदार स्ट्रोक. मात्र चेंडू संभवता डिक्लेअर झोन मध्ये जातोय की षटकारासाठी जातोय. पंचांचा इशारा इथे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. मात्र सिंगल धाव. एक वेळ वाटलं होतं की कदाचित 6 धावांची मोर उमटवली जाते की काय, परंतु डिक्लेअर झोन आहे तिथे. काय ऑफिशियल डिसिजन काय येते पाहूया आधी. पंच फायनल डिसिजन काय आहे? एकच आहे ना? ओके, यस, सिंगल आहे. सिंगलच धाव आलेले आहे या बॉलवरती. खरं तर बाळाच्या बॅटमधून हा शानदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला होता. आता कॉन्फिडन्स थोडासा बाळाचा वाढलेला आपल्याला पाहायला भेटू शकेल. सो बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. याही बॉलवरती शानदार स्ट्रोक. हवाई पार चेंडू जातोय, संभवतः आउट ऑफ द पार जातोय का पाहूया. नेमकं काय घडलंय तिथे बघायचं आहे. परंतु संभवतः सीमारेषेच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न तिथे झाला. सुरेख झेल पकडला गेला. एक वेळ वाटलं थोडंसं चित्र तिथलं स्पष्टपणे दिसत नव्हतं. वाटलं की कदाचित सीमारेषेच्या बाहेर जातोय की काय, परंतु शानदार डिफेन्स आपल्याला पाहायला भेटतो. सुरेख क्षेत्ररक्षण आणि बलाढ्य हा जो खेळाडू होता त्याला देखील माघारी पाठवले. ज्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला सोहम यांच्याकडनं पाहायला भेटते. पहिल्यांदा शिकार केली फळची, त्याच्यानंतर जो सेट फलंदाज होता आघाडीचा फलंदाज बाळा त्याला देखील माघारी पाठवले. थोडंसं लालच दाखवलं मोठा फटका खेळण्यासाठी, प्रवृत्त केलं. ट्रॅप रचला होता आणि त्या ट्रॅपमध्ये त्याला फसवलंय. दरम्यान जर आपण बघितलं तर खरं तर आसिमचा अभ्यास केलेला होता आणि पेपर आला तो सोहमचा. आणि सोहमचा हा जो क्वेश्चन होता तो थोडासा डिफिकल्ट होता, कारण आपल्या मागच्या 3 मॅचचा जर आपण आढावा घेतला तर पहिलं षटक हे आसिमने टाकलेलं आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी आसिमचा अभ्यास करून गेले, समोर सोहमाला आणि पूर्णपणे बॅकफुटवरती गेला हा संघ. दरम्यान 2 सेट खेळाडू माघारी परतलेत. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय, परंतु अजून देखील परम आहे. परमकडनं मात्र खूप मोठ्या कामगिरीची अपेक्षा असू शकेल. सोहम पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवरती समोरच्या दिशेने शानदार स्ट्रोक खेळला जातोय. मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय. खणखणीत शिवतेज ब्रँडेड चौकार. 4 धावांच्या मदतीने क्रीडा रसिकांच्या आशा अपेक्षा पुन्हा एकदा प्रज्वलित होत आहेत. 7 धावा धावफलकावरती पूर्ण झालेत.
रोशन स्ट्राईक वरती तर परम नॉन स्ट्राईक मार्क वरती. रोशनकडे देखील ती प्रतिभा आपल्याला पाहायला भेटते. चिकाटी हा शब्द दिसायला छोटा आहे, परंतु ज्याच्यासोबत जोडला जातो त्याच्या आयुष्याचं सोनं करतो. आज ही खऱ्या अर्थानं जर बघितली तर स्पर्धा यशस्वी ठरते, अभिमानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची. आखो टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल पकडलाय आणि इथे मोठा झटका बसतोय. रोशनच्या रूपामध्ये तिसरा खेळाडू पहिल्या षटकामध्ये माघारी परततोय. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती. शानदार गोलंदाजी, मेगा फिनालेचा सामना. मागच्या मॅचमध्ये फहद बोधूची शानदार फलंदाजी आपण पाहिलेली होती. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर बाळाने देखील त्याला तेवढी समोरची साथ दिली. पहिल्या विकेटसाठी 58 धावांची एक विक्रमी पार्टनरशिप नोंदवली गेली. परंतु या मॅचमध्ये, मेगा फिनालेच्या मॅचमध्ये त्याचीच पुनरावृत्ती होईल अशी आशा अपेक्षा क्रीडा रसिकांना होती, परंतु अपयशी ठरले दोन्ही खेळाडू. पहिल्याच बॉलवरती आपण जर बघितलं तर गोल्डन डकचा शिकार बनला तो फहद बोधू. त्याच्यानंतर एक मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न जरूर बाळाकडनं झाला, परंतु तो देखील एक मोठी मॅरेथॉन इनिंग खेळू शकला नाही. लवकर बाद झाला आणि एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पोहोचते 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा. आणि ज्या गोलंदाजाची चर्चा आपण आज सकाळपासून करतोय तो असीम गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. आपण थोडंसं प्रेडिक्शन देखील सांगितलं होतं की मॅन ऑफ द सिरीजसाठी हा खेळाडू प्रबळ दावेदार देखील आहे, कारण मागच्या 3 मॅचमध्ये सलग 3 मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा तो मानकरी देखील ठरलेला आहे. सो तोच खेळाडू पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला लेग स्टंपच्या बाहेर. पंच मात्र आमच्या दिशेने वळत आहेत. गोलंदाजाला दंडित केलेला आहे. एका अवांतर धावेची बस धावफलकामध्ये पडते. धावसंख्या पोहोचते 8 या आकड्यावरती. सर मला वाटतं जर 25च्या आसपास धावसंख्या गेली तर एक फायटिंग स्कोर इथे सेट होऊ शकेल आणि मॅच पुन्हा एकदा इंटरेस्टिंग मोडवरती येताना आपल्याला पाहायला भेटेल. तुमच्या घरामध्ये सोफा सेट नसेल काही हरकत नाही, तुमच्या घरामध्ये डिनर सेट नसेल काही हरकत नाही, परंतु इथं माइंड सेट आपल्याला पाहायला भेटते ते फलंदाजाचं. आसिमवरती केलेला हा जोरदार आला चेंडू आउट ऑफ द पार 6 धावांसाठी. येतोय शानदार स्ट्रोक. परम खऱ्या अर्थानं आता परम नावाचा जप इथे सुरू झालेला आहे. आता देव देखील पाण्यामध्ये ठेवलेले असतील. अयो रामा गजब हो गया रे. यावेळेला गोलंदाजावरती तुटून पडलाय परम. ज्या परमची चर्चा सातत्यानं सकाळपासून सुरू होती त्या परमने आता जोरदार आक्रमण केले. कुणावरती? एका सेट गोलंदाजावरती, असीमवरती. षटकातला पुढचा बॉल आडव्या बॅटनी खेळायचा होता. टायमिंग प्रॉपर करू शकलेले नाही आहेत. निर्धाव चेंडूची सांगता होते इथे. धावसंख्या मात्र अजून देखील स्थिरावलेली आहे 14 धावा. प्रभू रामचंद्राने रामराज्य निर्माण केलं, परंतु त्याच्या अगोदर त्यांना देखील 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला होता. इथे 14 धावा झालेले. संघर्ष तुम्हाला देखील करावा लागेल. महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाची राज्यघटना लिहिली, परंतु त्याच्या अगोदर त्यांना देखील म्युन्सिपाल्टीच्या रस्त्यावरती दिव्याखाली बसून अभ्यास करावा लागलाय. संघर्ष महामानवानी केला. इथे संघर्ष होतोय. चेंडू जातोय दन करत आउट ऑफ द पार 4 धावांसाठी. या 4 धावांच्या मदतीने शिवतेज मंडणगडची धावसंख्या मात्र पुढे सरकते 18 या आकड्यावरती. अजून इथून पुढे किमान 7 ते 8 धावा जर धावफलकावरती आल्या तर मजा येऊ शकेल. बराक ओबामा हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल. अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्रपती होते. त्यांचा संघर्ष आठवा. एका सामान्य कुटुंबातून बिलॉंग करणारा तो मुलगा. घरचे लोक मेंढ्या पाळायचे, तर मेंढ्या पाळणाऱ्या कुटुंबातून बिलॉंग करणारा एक छोटासा सामान्य मुलगा पुढे जाऊन अमेरिकेचा राष्ट्रपती बनू शकतो. मित्रांनो, तो संघर्ष तुम्हाला देखील करता आला पाहिजे. तुम्ही शकीरा हे नाव ऐकलं असेल. हॉलिवूडची टॉपची सिंगर आहे मित्रांनो. ती शकीरा ज्यावेळेला लहान होती शाळेमध्ये एका सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये तिने पार्टिसिपेट केलेलं होतं. त्यावेळेला त्या सिंगिंग कॉम्पिटिशनमधून तिला बाहेर काढलं. तिच्या मॅडमनी तिला सांगितलं तुझा आवाज चांगला नाही आहे. घरामध्ये आली, निराश झाली नाही. तिच्या वडिलांनी आईने तिला मोटिवेट केलं आणि त्याच्यानंतर ती हॉलिवूडची टॉपची सिंगर बनले शकीरा. संघर्ष करा मित्रांनो, यश तुम्हाला देखील भेटू शकतं. आज तोच संघर्ष इथे तुम्हाला देखील करावा लागणार आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवायचं असेल तर संघर्षाशिवाय पर्याय नाहीये. ज्या मैदानावरती पराभवाची चर्चा रंगली त्याच मैदानावरती विजयाचा गुलाल उधळायचा असेल तर मेहनत करावं गरजेचं असणार आहे. आसिम पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेला केला जातो बॅटरच्या माध्यमातून, परंतु इथे धाव भेटत नाही. पुनश्च एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या मात्र पोहोचते 19 या आकड्यावरती. एक षटकार पाहिजे. एक षटकार आला तर यस, एक सॅटिस्फाय स्कोर, एक फायटिंग स्कोर इथे सेट होऊ शकतो. कहाणीमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येऊ शकतो. ती क्षमता आहे बॅटरकडे. परम है तो मुमकिन है.
इथे हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात ठेवला, एकेरी धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु खेळाडू बॅक टू द पॅव्हिलियन. मात्र सिंगल धावेवरती समाधान मानावं लागेल. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना शिवतेज मंडणगडने 20 धावा बनवल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणि ARC 11 आंबेत या संघाला आता 12 बॉलमध्ये फायनलचा सामना जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता असेल. काय सामना रंगला जातो इथे. गेल्या पर्वामध्ये देखील ARC 11 आंबेता संघ इथे आला होता, संघर्ष केला. मगाशी असीमने देखील सांगितलं होतं चॅम्पियन बनलो होतो आणि पुन्हा एकदा चॅम्पियन बनायचं असेल तर आता मेहनत करावी लागेल. डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहब का वो जो लाइन मुझे हमेशा याद आती है कि पहली सफलता के बाद मेहनत करना नहीं छोड़ना चाहिए. अगर दूसरी बार आप हारोगे तो लोग ये कहने से नहीं भूलेंगे कि पहली सफलता मात्र एक तुक्का थी. सो आपको वो लगातार मेहनत करने की आवश्यकता है. आपको निरंतरता के साथ वो रियाज करने की आवश्यकता है. वो साधना लगातार करने की आवश्यकता है. तभी जाकर आपको मेहनत का वो फल मिलता है. दरम्यान यावेळेला 12 बॉलमध्ये 21 धावांची आवश्यकता. फहद बोदूचे जेवढे समर्थक या मॅचचा आनंद घेत आहेत ते निराश आहेत. परंतु चला, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे. फलंदाजीमध्ये जरी तू यशस्वी ठरला नसतील, परंतु आज इथे गोलंदाजी करताना तुम्हाला सर्वोत्तम कामगिरी पार पाडणं गरजेचं आहे. या सीझन मधली ही मानाची स्पर्धा, ही सन्मानाची स्पर्धा, ही प्रतिष्ठेची स्पर्धा. हा सामना ARC 11 आंबेत वर्सेस शिवतेज मंडणगड असा नाही आहे. हा सामना रायगड बनाम रत्नागिरी अशी महत्त्वपूर्ण लढत आपण पाहतोय. रायगडचे अनेक स्टार खेळाडू तुम्ही खरं तर त्यांची नावं देखील ऐकून आहात, परंतु रत्नागिरीतले देखील हे स्टार खेळाडू तुम्ही पाहताय. म्हणजे मी रोशनला तर रायगडमध्ये खेळताना अनेक वेळेला पाहिलं, आमच्या फहदला तर आखाती देशामध्ये खेळताना आपण सर्वांनी पाहिलंय. आमच्या परमच्या नावाची चर्चा तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सातत्याने होत असते. प्रत्येक खेळाडू 52 कशी सोन आहे हा. आणि आज त्याच खेळाडूंचा खऱ्या अर्थाने इथं कस लागतोय. प्रत्येक खेळाडू तावून सुलाखून निघतोय या संघर्षामध्ये. आसिम आणि त्याचबरोबर नाजिमी जोडगोळी पुनश्च एकदा मैदानावरती. आघाडीच्या फलंदाजाच्या भूमिकेमध्ये 12 बॉलमध्ये 21 धावांची आवश्यकता. प्रेडिक्शन काय सांगितलं जात आहे? 90% लोक सांगतायत ARC 11 आंबेत. या प्रेडिक्शन वरती जाऊ नका, कारण मला अजून देखील तो आशिया कप आठवतोय जिथं प्रेडिक्शन सांगितलं होतं की श्रीलंकेचे जिंकण्याचे चान्सेस 0% होते. 0% चान्सेस होते श्रीलंकाचे आणि श्रीलंकाने अंतिम सामना जिंकलेला होता. कोणी खिचगंतीमध्ये देखील श्रीलंकेला घेतलेलं नव्हतं आणि सरते शेवटी आपण रिझल्ट बघितला. सो प्रेडिक्शन बऱ्याच वेळेला चुकीचं देखील ठरतं. 12 बॉल 21 धावांची आवश्यकता. जाऊया मैदानात. चला, पाठ असो अंतिम सामना आहे. थोडीशी धडधड देखील आता वाढलेली आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय ओमकार आलाय. आता ओमकार पुन्हा एकदा तोच जप, यदा यदा ही धर्मश्य. आता गरज आहे कुणाची? असीमच्या विकेटची. असीमची विकेट लाख मोलाची असणार आहे. हजारो रुपयाची विकेट असणार आहे असीमची. पहिलाच बॉल स्विच हिटचा प्रयत्न केलाय, परंतु इथे सक्सेसफुल ठरलेला नाहीये. पंचांचा कोणताही डिसिजन आलेला नाही. अगदी बरोबर आहे, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. नाही इथे नाहीये. व्हाईटसाठी व्हाईटसाठी आहे. ओके व्हाईटसाठी रिव्ह्यू बघा. रिव्ह्यू नाहीये. चला, ऑन फील्ड हंपर डिसिजन इज अ फायनल डिसिजन. ऑन फील्ड हंपर बरोबर आपण जातोय. ऑन फील्ड हंपर बरोबर आपण जातोय. ऑन फील्ड हंपरने जो डिसिजन दिलेला असेल तो इथे ग्राह्य धरला जाईल. दिस इज अ फेअर डिलिव्हरी. येस, इट इज अ फेअर डिलिव्हरी. आसिम सारखा एक स्टार खेळाडू, एक सेट खेळाडू, हा खेळाडू पॅव्हलियन मधूनच सेट होऊन गेलाय. 21 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी ARC 11 आंबेत संघाला शिवतेज मंडणगडच्या विरोधामध्ये. कोणता संघ फायनलचा सामना जिंकणार आहे? दरम्यान बॉलर पुन्हा एकदा ओमकार सज्ज होतोय ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी.
थोडासा ब्लॉकर पद्धतीचा चेंडू होता, अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एक धाव तर झपकन पूर्ण केले. दुसऱ्या धावेची कोणती संधी इथे जनरेट होत नाहीये. एका धावेवरती समाधान मानलं जाते आसिम आणि नाझिम यांच्या माध्यमातून. एकेरी धावेच्या मदतीने संघाचं इथे खातं ओपन होत आहे. अजून देखील 20 धावांची गरज आहे. 21 धावांचं टोटल टार्गेट सेट केलेलं आहे. 21 धावांचं टोटल टार्गेट सेट केलंय. त्याचा पाठलाग करताना मात्र सिंगल धाव आतापर्यंत आलेली आहे. 2 चेंडूला सामोरा गेलाय ARC 11 आंबेडचा संघ. एकच धाव बनली आहे. ओमकार पुन्हा एकदा मात्र यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल पकडलाय. नाजिम बॅक टू द पॅव्हलियन. ओमकारने इथे ब्रेक थ्रू प्राप्त करून दिलाय. व्हॉट अ मॅच. कहाणीमध्ये ट्विस्ट अजून देखील बाकी आहे मित्रांनो. इथे नाजिमची विकेट जितकी महत्वाची आहे तितकीच महत्वाची आसिमची देखील विकेट असणार आहे. कारण आसिम नावाचं वादळ सातत्यानं मैदानामध्ये घोंगावलंय. आता आबिद मैदानामध्ये जातो. या आबिदने देखील मागच्या मॅच मध्ये MS धोनी स्टाईल सामना फिनिश केला होता षटकार मारत. हा देखील खेळाडू तेवढाच महत्वाचा असणार आहे. छोट्या उंचीचा खेळाडू आहे. ना कद बडा होता है ना पद बडा होता है. जो विपरीत परिस्थिती में खड़ा होता है वही बडा होता है. संकट मोचे की भूमिका पार पाडावी लागेल आबिदला देखील. छोटा तीर वार करे गंभीर नाव आहे आबिद. आणि त्याच आबिदला तुम्ही नाजिमची जागा घेताना मैदानामध्ये पाहताय. तर आबिद आणि आसिमी जोड गोळी अजून देखील जे बाकी राहिलेले जे टार्गेट आहे ते कंप्लीट करून देते का पाहूया. आसिम खरं तर राजेशाही थाटामध्ये मैदानामध्ये उभा आहे. त्याला माहिती आहे मी सामना फिनिश करू शकतो. संकटमोचे खेळाडू म्हणून देखील आपण सर्वजण आसिमकडे आवर्जून पाहतो. आबिद मैदानामध्ये लोअर फुटआउट ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने जातोय का पाहूया. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकेरी धाव पूर्ण केले. धावचीची संधी होऊ शकते. यस, परंतु इथे फलंदाज सुरक्षित पोहोचलाय. इथे बाल वाचलाय तो आसिम. जर डायरेक्ट थ्रो आला असता तर कदाचित आसिमला बॅक टू पॅव्हलियन होताना आपण पाहू शकलो असतो. नशिबाची साथ पुन्हा एकदा आसिमच्या सोबत. वो कहते ना कि बख्श देता है खुदा उनको, जिनकी किस्मत खराब होती है वो हरगिज नहीं बख्शे जाते, जिनकी नीयत खराब होती है. जिंदगी में न जाने कौन सी बात आखिरी होगी, न जाने कौन सी रात आखिरी होगी. मिलते जुलते बातें करते रहो यारो, एक दूसरे से न जाने कौन सी मुलाकात आखिरी होगी. शायद ये मुलाकात फाइनल मुकाबले के तहत दोनों भी टीमों के बीच में इस प्रतियोगिता की आखिरी मुलाकात है. और आखिरी मुलाकात को यादगार बनाने का प्रयास दोनों भी टीमों के द्वारा. इस समय रन संख्या आगे बढ़ती हुई 4 रन बने स्कोरबोर्ड के ऊपर. मुकाबले को जीतने के लिए अभी भी 17 रनों की आवश्यकता. 17 पर खतरा होता है. क्या यहाँ पर खतरा मंडराता हुआ नजर आएगा. आखिरी गेंद होगी. 7 गेंदे 17 रनों की आवश्यकता है मुकाबले को जीतने के लिए. लेकिन इस बार आसिम के बल्ले से निकलता हुआ बेहतरीन खूबसूरत शिवतेज ब्रांडेड षटकार है. एक कमाल का खिलाडी आहे. आपण चर्चा केलेली होती. हा खेळाडू असा खेळाडू आहे जो कोणत्याही क्षणी सामना फिनिश करू शकतो. एकीकडे जरी विकेट गेला तरी या खेळाडूला कोणताही फरक पडत नाही. कारण त्याचा स्वतःच्या मनगटावरती विश्वास आहे. ज्याचा स्वतःच्या मनगटावरती विश्वास असतो त्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची कधीच भीती वाटत नाही. आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नीती देखील कधीच करत नाही. न हारता न थकता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब देखील हारायला तयार असतं. हे आसिमने अनेक वेळेला सिद्ध केलंय. आसिम एक मोठं नाव रायगड टेनिस क्रिकेट विश्वातलं. आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यातल्या भिंगळोली गावातल्या या बोरीच्या मळा मैदानावरती आसिम नावाचं जे वादळ आहे ते अक्षरशः घोंगावलं. इथे धावसंख्या मात्र पोहोचते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 या आकड्यावरती. 11 धावा पाहिजे. 6 बॉलमध्ये 11 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती रोशन तर स्ट्राईक वरती आबिद आहे. आबिदला मला वाटतं इथे जास्तीत जास्त वेळ विकेट वरती जकडून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे त्याला हात खोलण्याची संधी देता कामा नये. अकोट टप्प्याचा बॉल बॅकफूट वरती गेलेत. चांगला पंच मारला. इथे मात्र सिंगल धाव भेटू शकेल. आणि पुढच्या 5 बॉलला जर आसिम सामोरा गेला तर ARC 11 आंबेत हा संघ फायनल जिंकू शकेल. सामन्यामध्ये ट्विस्ट आहे. जे प्रेक्षक बसले होते ते आता उभे राहिलेत. थोडीशी धडधड देखील वाढायला लागलेली आहे. कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. जर कुणाला हृदयविकाराचा त्रास असेल तर डोळे बंद करा. या मॅच मध्ये काही देखील होऊ शकेल मित्रांनो. हार्टबीट्स आता वाढायला लागलेत. आही बॉल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी बॅक टू बॅक 4थ्या मॅच मध्ये सामनावीराचा मानकरी आणि त्याचबरोबर मालिकावीराचा आता प्रबळ दावेदार बनतोय तो आसिम. 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या पोहोचते 17. केवळ 4 धावांची आवश्यकता आहे. मात्र 4 धावांची आवश्यकता ते देखील 4 चेंडू मध्ये. जर इथे जर आसिमची विकेट घेतली गेली तर कहाणीमध्ये ट्विस्ट होऊ शकतो. रोशन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती.
4 धावांची आवश्यकता आहे. ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू संभवता डिक्लर झोनकडे ट्रॅव्हल होतोय. लेग बायच्या रूपामध्ये एका धावेची भर धावफलकामध्ये पडते. धावसंख्या पोहोचते 18 या आकड्यावरती. सामना जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता असताना कंपल्सरी चेसिंग हा फॉर्मॅट असेल या स्पर्धेमध्ये सामना जिंकण्यासाठी. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. रोशनला त्याच्या करिअरची सर्वोत्तम गोलंदाजी करावी लागेल असीमच्या समोर. आखोड टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एका धावेची भर पडते. धावचीची संधी इथे निर्माण होऊ शकते. हा नाका मामला बघूया. इथे मात्र फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. अरे हमें तो अपनों ने लुटा गैरों में का दमता, कस्ती वही डुबी जा विश्वास कमता. आबिदने मात्र विकेट सॅक्रिफाईस केले आसिमसाठी. आबिद जरी बाद झाला असेल तरी टाळ्यांचा कडकडाट तुम्हाला ऐकायला भेटतो. त्याचं कारण आहे, कारण त्याने आसिमला सुरक्षित पोहोचवले स्ट्राईक वरती. बाजीप्रभू देशपांडे खिंड लढवली होती पन्हाळ्याची. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरती जोपर्यंत सुरक्षित पोहोचत नाही तोपर्यंत बाजीप्रभू देशपांडे खिंड लढवत होते. आज इथे तीच खिंड लढवली आमच्या अबिदने, कारण त्याला माहिती होतं की एक सेट फलंदाज आसिफ त्याला मात्र इथे स्ट्राईक वरती सुरक्षित आणायचं आहे. काय जबरदस्त सामना आपल्याला पाहायला भेटतोय. अजून देखील सामना जिंकण्यासाठी तुम्ही मित्रांनो इथे पाहताय 2 धावांची आवश्यकता. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. मात्र हा चेंडू नो टाकलाय आणि याच्यानंतर फ्री हिट असेल. फ्री हिट आहे आसिमसाठी. मात्र पुन्हा एकदा गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. हा खेळाडू ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये धुव्वाधार बॅटिंग केली, अविश्वसनीय गोलंदाजी केली. मात्र एका धावेची आवश्यकता, ते देखील 2 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. यस यस यस. यावेळेला फायनलचा सामना जिंकला जातोय. ARC 11 आंबे win the match.